रामराम शेतकरी बंधूंनो, हे आपण बघताय हे करवंदाचं रोप आहे, जे की आपल्या नर्सरीमध्ये आपण संशोधन केलेला हा विकसित केलेला हा नवीन वाण आहे करवंदाचा. याचं नाव सदा करवंद आहे. भारत सरकारच्या पेटंट विभागात हा आपण अधिकृत करण्यासाठी दाखल केलेला हा सदा करवंद नावाचा वाण आहे. या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण बघताय हे एक 6-7 महिन्याचे करवंदाचे रोपं आहेत आणि याला तुम्ही फुलं बघताय, याला फुलं लागलेत. बांधाच्या भरपूर समस्या शेतकऱ्यांना उद्भवत असतात आणि जवळपास रानटी प्राणीसुद्धा आता शेतीचं भरपूर नुकसान करत आहेत. त्या अनुषंगानं सजीव कुंपण, त्याला आपण बायोफेन्सिंग म्हणूयात, त्याच्यावरती जर आपण बांधावरती जर या करवंदाची 2-2 फुटावर किंवा 2, 2.5, 3 फुटावर जर लागवड केली तर याचं छान नैसर्गिक कुंपण तयार होते. प्लस 2-3 वर्षातच याचं उत्पादनसुद्धा मिळायला चालू होते. तार बसवायचा खर्च किंवा जाळी बसवायचा खर्च हा साधारण शेतकऱ्याला परवडेबल नाही आहे. जवळपास ₹1,00,000 आसपास तो खर्च जातो आणि हे सजीव कुंपण जर केलं तर याचा कुठलाही खर्च नाही आणि हे जवळपास 30 वर्षाच्या आसपास याचं आपल्या शेतीला संरक्षण प्लस उत्पादन असा दुहेरी फायदा देणारं हे सदा करवंदाचा वाण इथं आपण बघताय आणि त्याचे भरपूर फायदे आहेत. याच्यामुळं रोही, डुक्कर, बंदर, माकड, माणूस, कुत्रं काहीच आपल्या शेतात येऊ शकत नाही. जास्तीत जास्त वर्ष आपल्या शेतीची राखण करण्याच्या हिशोबानं जर तुम्ही काही शोधत असाल किंवा बघत असाल तर तुम्हाला नक्कीच ही करवंदाची जी जाळी आहे किंवा करवंदाचं जे कुंपण आहे हे उपयोगी पडेलच. इथं आम्ही खालच्या वावरात कुंपण केलेलं आहे, तिकडं आता तुम्हाला घेऊन जातो, आपण कुंपण बघूयात. आता हे आपण बघताय हे करवंदाचं कुंपण आहे. हे आपण याला फुलं बघताय फार जमिनीपासून हे मी दाखवतोय, जमिनीपासून ते पार शेवटच्या या टोकापर्यंत किंवा त्या टोकापर्यंत फुलं आहेत. आणि हे सगळे फुलं आपण थोडंसं जवळ व्हिडिओ करून दाखवा की हे घोसानी आहेत. साधारण फेब्रुवारीपासून ते मे एंडिंगपर्यंत जवळपास जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याला फुलं असतात आणि या काळात कुठेही फुलं उपलब्ध नसतात. त्याच्यामुळं जे मधमाशा असतात त्या मधमाशा इथं जास्त पाहायला मिळतात. तर याचा मधुमक्षिका पालन करणाऱ्यांना सुद्धा खूप फायदा होईल. 4 किलोमीटरपर्यंतच्या परागीकरणाची समस्या ही विनामूल्य किंवा कुठल्याही खर्चाशिवाय सॉल्व होईल किंवा त्यांना 4 किलोमीटरपर्यंतच्या शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. तुम्हाला सुद्धा जर काही मधुमक्षिका पालन किंवा आपल्या शेतात लावलेल्या फळबागेचं परागीकरण किंवा कुठल्याही पिकाचं परागीकरण, टरबूज, खरबूज, कलिंगड, इतर पिकांचं फळपिकांचं परागीकरण, याच्यासाठी हा काटेरी झुडूपवर्गीय असलेला हा सदा करवंद नावाचा वाण हा तुम्हाला निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. एवढंच नसून करवंदाचे विविध असे प्रोडक्ट बनतात. याला जगभरातून प्रचंड मागणी आहे. तर ते व्यापारी किंवा त्या कंपन्यांना सुद्धा हे करवंद आपल्याला देता येईल आणि याला कुठलंच औषध लागत नाही, खत लागत नाही, काहीच नाही. हे आपण बघताय हे कुंपण आहे. हे बांधाच्या साईडला लावलं तर याचं कुंपण आणि जर वावरात लावलं तर आपण याची बाग म्हणूयात. कमीत कमी खर्चात हे तयार करता येतं. 2-3 वर्ष जोपासना केल्याच्या नंतर याला पाणी जरी नसेल तरीही चालते. काटेरी वनस्पती आहे आणि दरवर्षी हे एक सारखंच फुटत राहते किंवा जास्त फुटत राहते. जसा झाडाचा विस्तार होईल तसं याचं उत्पादन क्षमतासुद्धा एकरी 8 टनापर्यंत आहे किंवा 8 टनापेक्षा जास्तही निघू शकते हलकी जमीन असेल तर. तर हे असं बहुरूपी म्हणता येईल याला. आणि विशेष शेतकऱ्याच्या फायद्याचं हे करवंद जे आपण इथं डेव्हलप केलं आहे सदा करवंद, हे नक्कीच फायदेशीर ठरेल. हे आपण बघताय याला फुलं बघा, प्रत्येक फूल हे घोसात आहे आणि प्रत्येक पॉईंटवरती फूल आहे. साधारण जुलै-ऑगस्टमध्ये याची तोडणी चालू होते. किलोनी याला मजूर तोडून देतात. त्यावेळेस कुठलेही कामं नसतात शेतात मजुरांना, त्यावेळेस आपण काम उपलब्ध करून देऊ शकतो.
साधारण 30 ते 40 मजुरांना याच्यातून रोजगार उपलब्ध होतो. एवढंच नाही, तुम्ही शासनाच्या विविध योजनेमधून किंवा वैयक्तिकसुद्धा फळ प्रक्रिया उद्योग उभारू शकता. याचे वेगवेगळे बाय प्रोडक्ट तयार करून सुद्धा मार्केटिंग करू शकता. जाम, जेली, लोणचे, सिरप, ज्यूस, कँडी, मुरब्बा, मोठी चेरी गोलवाली, याचे असे विविध 10-12 प्रोडक्ट बनतात. आम्ही तर याच्या वाईनपर्यंत संशोधन केलेलं आहे. हा एक विशेष फायदा आहे. कुठल्याही फवारणीशिवाय, कुठल्याही खताशिवाय, कुठल्याही मेंटेनन्सशिवाय, कुठलीही राखण करायची गरज नाही. याला कोणीच खात नाही. असं हे करवंदाचं कमीत कमी खर्चात होणारं कुंपण किंवा करवंदाची होणारी बाग ही तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. तुर्तास थांबतो. राम राम.